गुड इव्हिनिंग ऑल ऑफ यू. मी दिनेश झाडखंडे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो. मित्रांनो, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2025 सामाजिक शास्त्र पेपर क्रमांक 2 यावर अतिशय महत्त्वपूर्ण जे टॉपिक असतील त्यावर आपण एक एक करून चर्चा करणार आहोत. एक्झामच्या दृष्टिकोनातून कोणते राजघराणे अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे आणि वारंवार कशावर प्रश्न विचारण्यात आलेले आहे ते सगळ्यांचं आपण ॲनालिसिस करून 2013 पासून तर 2024पर्यंत संपूर्ण पेपराचं एक प्रकारे ॲनालिसिस करून कशा प्रकारचे प्रश्न फ्रेमिंग होतात ते आपण एक एक करून पाहणार आहोत. सर्वप्रथम आज आपल्याला सातवाहन राजघराणे याबद्दल सविस्तरपणे माहिती पाहायची आहे. एक्झामच्या दृष्टिकोनातून फक्त तुम्हाला एवढंच लक्षात ठेवायचं आहे की सातवाहन राजघराण्याचा जो संस्थापक होता त्या संस्थापकाचं नाव काय आहे तर राजा सिमुक हा सातवाहन घराण्याच्या संस्थापकाचा नाव होता. त्यानंतर विशेष प्रसिद्ध राजा म्हणजे विशेष प्रसिद्ध असलेला राजा कोणता होता तर त्यांचं नाव आहे गौतमीपुत्र सातकर्णी. त्यानंतर सातवाहन राजघराण्याची जी राजधानी होती ती राजधानी कोणती होती तर पैठण ही राजधानी होती. एक्झामच्या दृष्टिकोनातून तुम्हाला ह्या ज्या 3 मुद्दे आहेत हे 3 मुद्दे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर गौतमीपुत्राचा उल्लेख नाशिकच्या लेखात प्रसिद्ध आहे आणि ते त्रिसमुद्रतोय पितवाहन असा केलेला आहे आणि याचा जो अर्थ आहे हा अर्थ ज्यांच्या घोड्यांनी 3 समुद्राचे पाणी प्याले आहे असा होतो. 2013मध्ये हा जो त्रिसमुद्र पितवाहन याचा अर्थ विचारण्यात आलेला आहे म्हणून तुम्हाला हे जे आहे याचा अर्थ लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर हल नावाच्या सातवाहन राजाचा गाथा सप्तशती हा महाराष्ट्र या प्राकृत भाषेतील ग्रंथ प्रसिद्ध आहे. मित्रांनो, आपण हे जे सातवाहन घराण्यातील जे राजघराणा आहे त्या राजघराण्यामध्ये जे अतिशय महत्त्वपूर्ण टॉपिक एक्झामच्या दृष्टिकोनातून जे महत्त्वाचे आहे ते आपण घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आता राष्ट्रकूट जे घराणे आहे त्याबद्दल माहिती पाहणार आहोत. धन्यवाद.